तर पुण्यामध्ये आता आज पालख्या सगळ्या विसावलेल्या आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज या दोन्हीच्या पालख्या अनेक दिंड्या पुण्यामध्ये विसावलेल्या आहेत. पण इथे आपण पाहतोय माझ्या बॅकग्राऊंडला की इथं भजन कीर्तनात रमलेली सगळी वारकरी मंडळी आहे. राज्यभरात पंढरपूरकडे जाणाऱ्या अनेक दिंड्या असतात. लाखो वारकरी पंढरपुरामध्ये जाऊन कधी एकदा विठ्ठलाला भेटील असं या वारकऱ्यांना होत असतं. आणि राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातनं प्रत्येक गावखेड्यातनं लाखो वारकरी इथे येत असतात. खरं तर हे सगळी वारी मॅनेज कशी होते हा एक खरंच मोठा प्रश्न आहे. कारण एक छोटीशी कंपनी जरी मॅनेज करायची म्हटलं तरी मॅनेजरच्या नाकी नऊ येतात. मात्र हे सगळं कसं बरं होत असेल मोठं प्रश्नचिन्ह आहे या वारीबद्दलचं. आणि आत्ताच नाही बरं का, शेकडो वर्षांची परंपरा आहे ही वारीची. चला जाणून घेऊयात आपल्या इथल्या दिंडी प्रमुखांकडून. काय सांगाल कसं? रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माऊली कसं होतं हे सगळं मॅनेजमेंट? कसं आहे, करता हरता माणूस हा निमित्त आहे. सगळं जे काय होतं ते माऊलीच्या कृपा आशीर्वादानंच होतं. माझं नाव सुनील पाटील, राहणार भामटी, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. श्री संत ज्ञानेश्वर माऊली आषाढी पायवर दिंडी सोहळा, विठ्ठल रुक्मिणी भक्त मंडळ, राहणार भामटी, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. येथून आम्ही गेली 17 वर्षे ही आषाढी वारी काढतो. तर माझ्या अगोदरपासून आमचे गुरुवर्य श्री परशुराम नारायण आसवले, नामदेव महाराज मगदूम यांनी आम्हाला अशी शिकवण दिली की त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही सर्व मॅनेज करायला शिकलो. तर आळंदीपासून पंढरपूरपर्यंत आम्ही हा जो प्रवास करतो, माऊलीच्या आशीर्वादानं हा प्रवास अगदी आनंदानं, सुखकर आणि सर्व सोयीयुक्त आमचा प्रवास होतो. तसे शासनाचं पण आपल्याला ह्यामध्ये भरपूर असं सहकार्य होते. आरोग्याच्या बाबतीत असू दे, पाण्याच्या बाबतीत असू दे, राहण्याच्या बाबतीत असू दे. आणि पुण्यात तर प्रश्नच नाही. एवढ्या मोठ्या सिटीत देखील सर्व वारकरी अगदी खुशी खुशी राहू शकतो. इथं कशाची अडचण ना कशाचा प्रॉब्लेम आहे. तर इथं येणारे जे वारकरी आहेत, पूर्वजांच्या पासून ही वारी जी चालू आहे, ऊन वारा पाऊस या तिन्ही गोष्टीला मारा करून, म्हणजे म्हणावं झालं तर पुण्याचा पाऊस, साताऱ्याचं वारं आणि सोलापूरचं ऊन, या वारीमध्ये ह्या महत्त्वाच्या 3 गोष्टी आहेत. तर नित्यनेम असा असतो, सकाळी बरोबर 1 ते 1:30 वाजता रात्री उठावं लागतंय. उठल्यापासून पुढं सर्व वारकरी नियमितप्रमाणे चालत असतात. चालत नंतर आमचा सकाळी 10 वाजता भोजनाचा कार्यक्रम असतो, त्याचं नियोजन. तिथून पुढं रात्रीच्या मुक्कामाच्या ठिकाणी जाऊन आम्ही सर्व तंबू ठोकणे किंवा स्वयंपाक बनवणे हे सर्व नियोजन असतं. परत रात्री नेमानं ठीक 6 वाजता हरिपाठ, भजन, कीर्तन असतं. त्यानंतर रात्री भोजन झालं की फक्त विश्रांती. दुपारी आता एवढे 99 वर्ष 98 वर्षाचे वारकरी यामध्ये आहेत. कोणाला थकवा न कोणाचं गुडघेदुखी जरी असलं तर हसत खेळत. आणि उद्या तर या दिंडी सोहळ्यामधील सर्वात आनंदाचा क्षण आणि बघण्यासारखा सोहळा असेल तर आपला दिवेघाट. उद्या या दिवेघाटामध्ये आपली माऊलीची दिंडी सोहळा जाणार आहे. म्हणतात ना की थेंबे थेंबे तळे साचे, तसे या वारीला पूर्ण वारीचं स्वरूप हे फक्त दिवेघाटातच येतं. की माऊलीची पालखी जरी दिवेघाटाच्या पायथ्याला असली तरी त्या ठिकाणी जरी ऊन असलं नाही, समजा 2 तासाच्या अंतरानंतर माऊली जर घाट माथ्यावरती गेले तर देवाचा फुलांचा वर्षाव जसा होतो तसा थोडा का विना पाऊस येतो. हे या वारीचं स्वरूप आहे. आणि याची गिनीज बुकामध्ये देखील नोंद झालेली आहे. काही वर्षापूर्वीच आमच्याकडं, म्हणजे आम्ही ट्रकमधून चालत असताना आमच्याकडे ऑस्ट्रेलियाची मेंबर येत होते. त्यांना हिंदी बोलता येत होतं. योगायोगानं आम्ही पण त्यांच्याबरोबर संपर्क साधला होता आणि त्यांना अशीच आम्ही एक मुलाखत दिली होती. तर या माऊलीचं इतकं मोठं महत्त्व आहे की माझं वय वर्ष 38-39 असताना मी आता 17व्या वर्षाची वारी करतोय. मला इतका अनुभव आला आहे की या माऊलीचा आशीर्वाद पूर्णतः माझ्या पाठीशी आहे, तसा सर्व या वारकऱ्यांच्या पाठीशी आहे. तसा मला माऊलीचं मात्र पूर्ण या सोहळ्यामध्ये मी अगदी आनंदाने, समाधानाने सर्व वारकऱ्यांची सेवा करू इच्छितो. आज तुमच्या डोळ्यामध्ये खरंच पाणी आलं. वर्ष तुम्ही किती वर्षांपासून हे वारीचं साधना करत आहात? मी गेली 27 वर्ष या वारीत येतोय. मला 27 वर्षामध्ये मला कधीही मी गेल्यावर पण आजारी पडलो नाही आणि ते वाटत पण आजारी पडलो नाही. फक्त गेल्यानंतर एक 2 दिवसानंतर एक इंजेक्शन घेतलं म्हणजे झालं, संपला विषय. त्याच्यानंतर पुढच्या वर्षीचं इंजेक्शन, त्यानंतर मध्ये काय इंजेक्शन लागत नाही मला. तरी वैयक्तिक मला असा हे वारीचा आनंद आहे
ह्याच्यात दुःख म्हणून काही नाही. हे जेवढं सुख घेशीला तेवढं सुख मिळतंय, पण तो घेणारा हा चांगला मनुष्य पाहिजे. ह्या वारीचं वैशिष्ट्य आहे. बाकी ह्याच्यात जे आपला प्रपंच आपण सगळं सोडून तिथं पाठी ते एवढ्या पिरियडमध्ये आमची विसरून जातो परपंच पूर्ण. मुलं बाळ आता फोनची व्यवस्था आहे त्यामुळे लगेच आमचा संपर्क. पण याच्यापूर्वी 20 वर्षाच्या पाठीमागं हे नव्हत्या सोयी. त्यावेळेला सुद्धा लोकांची व्यवस्था होत होती आणि आजही होती. आता पाण्याचा प्रश्न काही प्रत्येक वर्षी काय ना काहीतरी असतो. आमच्या संघात पाण्याची टँकर सुद्धा आहे. परत आणि पाण्याचं वाटप पण असते. लोकांचं महाराष्ट्र शासनाचं वाटप आहे. परत लोक स्वतःहून पाणी द्यायला येणारे पण आहेत, अशी शेतकरी लोक पण आहेत. त्याच्यामुळं कुठल्याही प्रकारचे तुमचं औषध पाणी किंवा जेवण किंवा निवाऱ्याची असं काय अडचण येत नाही. जरी एखाद्या वेळेस माणूस चुकला तर त्याला आपल्या घरी नेऊन त्या दिवसाची रात्रीची तिथे वस्तीला ठेवून घेऊन सकाळच्या पारी आंघोळ पाणी करून मग त्याला सोडतात. असली लोक या आळंदी ते पंढरपूर या पुण्यनगरीमध्ये कोणी उपाशी राहत नाही किंवा कोणी निवारे वाचून राहत नाही. खरं तर इतक्या वर्ष तुम्ही वारी करताय, मला एक सांगा, असं म्हणतात की वारीत विठ्ठल भेटतो. तुम्हाला भेटलाय का विठ्ठल? कुठल्या रूपात भेटलाय? ही दिसलेली सगळी माणसं ही विठ्ठलच रूपच आहे. हे लहान मुलापासून ते वृद्ध माणसापर्यंत जे भेटतात माणसं ते आमचे विठ्ठलच आहेत. विठ्ठल मूर्तीच नाही, विठ्ठल सगळ्यांच्या हृदयात आहे. त्यामुळे आम्ही बघताना प्रत्येक माणसाकडे विठ्ठल या दृष्टिकोनातून बघतो. तुम्ही भेटला तर तुम्ही विठ्ठलच आहात आज आमच्यासाठी. म्हणजेच अख्ख्या महाराष्ट्रातनं जे वेगवेगळ्या ठिकाणाहून पंढरपूरमध्ये लोक जातात त्यांच्या मागं एक भक्कमपणे विठ्ठल उभा आहे असं तुमचं मत आहे? माझं ठाम मत आहे आणि याच्यावर ठाम विश्वास आहे माझा. तुम्ही जरी ते स्टॅम्पवर लिहून द्या म्हणला तरी सुद्धा द्यायला तयार आहे मी. इतका आमचा विश्वास आहे याच्यावर, आमची श्रद्धा आहे. आम्ही भक्तीने जातो. आम्हाला बाकीचं कुठलं आमचा परपंच आमचं सुख हे सगळं यातच आहे. आम्हाला बाकीची काय अपेक्षा नाही. तिथे पण पोहोचलो की आमची वारी पोहोचली. ठीक आहे. खरं तर कोल्हापूर जिल्ह्यातनं ह्या काही महिला दिंडी सोबत आलेल्या आहेत. आता आपण त्यांच्याशी जाणून घेऊया, बोलून घेऊया की तुम्ही किती वर्षांपासून वारी करताय? माझं 4थं वर्ष. आणि ह्याच दिंडी बरोबर तुम्ही वर्षभर असतात. महिलांची संख्या किती आहे दिंडीमध्ये? महिलांची संख्या 40-45. तुमची किती वारी? माझी 4थी वारी. तुम्ही पण मग काय वेगळं वाटतं दिंडीमध्ये? या दिंडीत आल्यावर सुख समाधान आपलं एक हे मिळतंय बघायला. दिंडीचा 16 बघायला मिळतो. त्यातून यायचं. कसं सगळं महिलांचं कसं सगळं मॅनेज केलं जातंय, कसं सगळं नियोजन केलं जातंय महिलांच्यासाठी दिंडीमध्ये ते सांगा. सगळेजण एकामेकाला आम्ही सहकार्य करतात. सगळेजण आई बहिणीसारखे आम्ही सगळे राहत आहोत आणि आई बाबासारखं सगळं भाऊ बहिणीसारखं सगळं आम्ही राहत आहोत. आम्ही दुसऱ्या म्हणून दुसरे घरचे असं आम्हाला वाटत नाही. एका कुटुंबात सारखं आम्हाला वाटतंय. आम्हाला सुख समाधान शांती कसं आम्ही वारी करतो शांती सगळं आम्हाला. तुम्ही काय सांगाल? तुम्ही किती वर्षापासून आहे? आम्ही औंधाच आलो. मग आता तुम्ही पहिल्यांदाच येत आहे तर तुम्हाला कसं वाटतं? आम्हाला बरं वाटलं, आनंद झाला. महिलांसाठी काय असं वेगळी सोय असते किंवा काय असतं? कसं मॅनेज केलं जातं महिलांसाठी दिंडीमध्ये? सगळं सोय करतात त्यांची. सगळं जेवण खाण्याचं घरच्यापेक्षा जास्त आमची काळजी घेतात. आम्हाला घरच्या पाठीमध्ये काही आठवण येत नाही. म्हणजे आम्ही कन्नड बोलतो त्याच्यामुळे मराठी आठवडते आम्हाला नाही बोलायला. सगळ्या घरातल्यापेक्षा मी जास्ती सुख समाधान आम्हाला वाटते. मग कर्नाटक मधून तुम्ही आलेला आहात, तर मग इथं कोल्हापूरमध्ये येऊन मग तिथून तुमची दिंडी चालते. कसं कसं सगळं होतं ते सांगा. सगळं आमची आई बापासारखं आहे. तिने सगळं कुटुंबात कडेपासून आम्हाला घेऊन येतात. आमची 15, 16, 17 वर्ष जर आमची दिंडी करता पण आम्हाला आई बापा भावासारखं आमचे आहेत. ही आहेत ती आमचे दादा आहेत. दादाचं प्रसंग त्यांचे दोस्त बिस्त सगळं आहेत. म्हणजे आमच्या भावाप्रमाणे वडिलांसमान आमच्या घरात सारखं येणं जाणं पायी पाहुण्यासारखं आहेत. आम्ही एक जाती तिने एक जातीच आहेत. तर आम्हाला भेदभाव काय वाटत नाही. म्हणजे खरं तर वारीमध्ये कुठलाच स्त्री पुरुष सुद्धा भेदभाव मानला जात नाही.
बोला मामा, काय म्हणताय? रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. हे बघा, आम्ही ही वारी महिना पुढे आहे तो पतूर मी ह्या माऊलीची गोळा करायसाठी काही वसुली करायसाठी फिरत असतो. तिथून पंढरपूरला येतो आमच्या गावाहून. त्यावेळेला आमची लोक कोल्हापूरकडून आमच्या गावी येतात. तिथून सगळे लोक घेऊन आम्ही सांभाळून पंढरपूरला येतो. पंढरपुरात येऊन पाय दर्शन घेऊन परत मध्ये निम्म्या रोडवर येऊन जेवण खाणं यासनी पोटाला घालून तिथून आम्ही आळंदीला येतो. आळंदीत 3 दिवस राहून सगळी सेवा सगळी लोकांची करत ह्या स्वतः पुण्याला आज आलो. आता राहसारी पुण्यात राहून सकाळी पहाटे आणि यासनी गोळा करून चहा पाजून आम्ही सासवडला जातो. सासवडात 2 दिवस वस्ती करत असं आम्ही सर्व पंढरपुरापतूर ह्या माऊलीची सांभाळून घेऊन जाणे, लाईट लावणं हे सगळं माझं कर्तव्य आहे. आणि हे कर्तव्य करत असताना पांडुरंग अधिक ज्ञानेश्वर मला चांगली साथ दिलेली आहेत, माझ्या अंगात ताकद दिलेलं आहे. हेच मला त्यांचा आशीर्वाद असं मिळावं, माझं कामकाज त्यानं बघून घ्यावं एवढीच माझी. म्हणजे तुम्ही ह्या माऊलींची अगदी रुक्माई आईची सेवा केल्यासारखी सेवा करताय. काय सांगाल मग? भांडे घासायला येतो, सेवा करायला येतो आम्ही. सेवा करायला येतो, वर्षाला सेवा करायला येतो. दोन्ही दिंडे करतो आम्ही. कार्तिक वारी पण आषाढी वारी पण करतो. दोन्ही दिंडे करतो, सेवा करता. थोडी वाट चालता नाहीतर नाही चालत, सेवा करतो. माऊली, मला सांगा, कधी असं झालंय का की कधी वारीमध्ये खंड पडलाय किंवा काय झालंय किंवा आजारी पडल्यामुळे परत जावं लागलंय? नाही, खंड पडलं तर गाडीने वारी केल्या की वारी आम्ही चुकवाय नाही. माय बापाचं सेवा आम्ही करत आले. माय बाप आम्हाला सुखी ठेवले. सगळीकडनं संपूर्ण आमची दोन्हीकडनं काटोकाट नदी भरल्यागत आमची सगळं समाधान सुखी आहे पांडुरंगात करतो. आणि वर्षाला माय बापाने असंच येतो, असं सेवा करून घट राखून आम्हाला तेवढं बस. आणि वर्षानुवर्ष वारी तुमच्याकडनं वारी घडत राहो. हेच आमच्याकडे इच्छा आहे. आणि सुखी समाधान पांडुरंगाने भरपूर आम्हाला दिलेलं आहे. चंद्रभागेचं कसं सुखी समाधान आहे तसं आम्ही सुखी समाधान आहे. धन्यवाद. माय बापांची आमची सेवा सतत असून दे. आमची पाठी मग आमची मुलं बाळा बी देवदानी होऊन दे हेच आमची इच्छा पांडुरंगाकडे मागणार आम्ही. आता सध्या येतील चांगलं, आम्ही काय नाही म्हणत नाहीत, कारण आमची पाठी मग चालवून देतील. आणि इथनं पुढे जे कुठल्या महिला किंवा मुली ह्या नवीन पिढीतल्या आहेत त्यांना काय सांगाल? आम्ही असं चालू ठेवा म्हणून सांगणार. आमची मुलं बी सुना बी आमची वारी करतात. आमचे देव करत जातात. त्यांनी बी 15-16 दिवस त्यांनी बी शिरसेल जाऊन येतात. आमचे देव कर्नाटकात त्यांनी बी चालत दालावेको तिने बी जातात. मुलं बारकाय सोडून जातात. त्यांनी तसंच त्यांना पांडुरंग बुद्धी देऊन दे. शिरसे आणि मल्लीकरण बुद्धी तसंच देऊन दे त्यांना. धाकटा मुलगा बी कार्तिक वारी करतोय 10 दिवस. तसं चालत राहून दे. आमची सगळं सुख समाधान आहे. बोला येत नाही, आम्ही अडीच. रामकृष्ण माऊली, रामकृष्ण. आमची दिंडी 8 वर्षे चालू असून ही निमणीकरांची नामदेव तात्या पाटील नागावकर यांची दिंडी आहे. यांचा मान आहे. या दिंडीमध्ये आमच्या 11 क्रमांकाला ढवळीकरांचा प्रकाश ढवळीकर आणि दुसरे महाराज काय आपले हां या नवीन महाराजांच्या सान्निध्यामध्ये अतिशय चांगली माणसं, सेवेकरी चांगले आहेत. त्याच पद्धतीनं आमच्या दिंडीचे महाराज दीपक सुतार आहेत. तसेच सर्व माजी सैनिक आहेत, सर्व शेतकरी बांधव आहेत. सर्व ग्रामीण भागातनं ही दिंडी येत असताना या दिंडीमध्ये पायी वारी आहे आणि सुंदर असा भजन म्हणणारी माणसं आहेत. फक्त हरिपाठच्या कार्यक्रमाच्या बाहेर गेले आहेत सगळी. आणि एक 725 वर्षापूर्वी संजीवनी समाधी ज्ञानेश्वर महाराजांनी या महाराष्ट्रामध्ये घेतली. तुकोबरायांचा देहू अशा पद्धतीचा वारकरी संप्रदाय महाराष्ट्रामध्ये हे पुणेनगरीमध्ये 2 दिवस वास्तव्य आहे. निसर्गाच्या सानिध्यामध्ये म्हणा या नदीच्या काठावरती पाण्याचा प्रकोप असताना सुद्धा माणसं अतिशय या सानिध्यामध्ये आनंदी राहिली. जशा अशा त्या पद्धतीमध्ये तोंड दिलं आणि या माऊलीच्या वाटचालीवरती पंढरपूरला ही आमची वारी आज रात्री 2 वाजता आम्ही सासवड या गावी जात आहोत. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा वारी निघायची असते, दिंडी निघायची असते,
त्याच्या आधी काही वारकरी जे येणार आहेत, कोण येणार नाही आहे, ह्याचं कसं मॅनेजमेंट चालतं? आम्ही प्रत्येक गाव जाऊन आमच्या वारकऱ्यांची गाठ घेऊन त्यांना पॉम्पलेट वाटून त्यांना आमंत्रण देतो आणि जे किती त्यांच्या गावातील किती लोक येणार आहेत त्यांचे आम्ही लिस्ट बनवून घेतो. त्या पद्धतीनं आम्ही गाडीचे नियोजन वगैरे असं लावलेलं असते सगळं. आणि अन्न धान्य औषधं ह्या सगळ्या गोष्टींचं कसं मॅनेजमेंट होतं? शक्यतो अन्नधान्य कसं असते शक्यतो आमचे दिंडी मालक नामदेव तात्या सगळे घालत असतात आणि इच्छुक जे आहेत पंगत वगैरे घालणारे इच्छुक पण देतात. आणि आमची दिंडी हे आहे म्हणजे असं वारकऱ्याखंड बिशी म्हणून म्हणजे त्यांच्या असं त्यांना सक्ती नाही तुम्ही 1000 रुपये द्या 2000 द्या, त्यांच्या इच्छेनं काय देतील 100-500 या हेतून आम्ही दिंडी चालवलेली आहे. आणि आता हा तुमचा नेहमीचा तळ आहे, तर हे कसं प्रत्येक दिंडी, आता लाखो लोक येतात दिंडी घेऊन, आता पुण्यामध्ये पण भरपूर लोकांचं वास्तव्य आहे आज, तर ह्या लोकेशनला अमुक लोकेशनला इथंच वास्तव्य करायचं किंवा नवीन दिंडी आली समजा, मी नवीन एखादी वारकरी घेऊन देणार, मला माहिती नाही आहे की ह्या इथं कुणाची दिंडी लागली आहे किंवा लागणार आहे, तर ते कसं मॅनेजमेंट होतं? ते आम्ही काय केलेलं असते ज्याच्या त्याला पॉम्पलेटवर नंबर टाकलेले आहेत दिंडी प्रमुखाचे आणि त्या आपले वारकरी 4-5 जण मुख्य आहेत त्यांचे नंबर टाकले असतात, त्यांना बिल्ला दिलेला असतो आणि पॉम्पलेटवर प्रत्येकाचा नंबर असते त्यामुळे ते शोधत इथं बरोबर आलेले असतात. म्हणजे प्रत्येक दिंडीचा एक नंबर असतो आणि त्या नंबरनं त्या लोकेशनला जाऊन तिथं थांबायचं आणि तिथंच आपला विसावा घ्यायचा हे ठरलेलं असतंय आणि त्यामुळं कुठंच गोंधळ होत नाही. खरं तर असं म्हणायला काहीच हरकत नाही की खरं तर या सगळ्या वारकऱ्यांच्या पाठीमागं विठ्ठल एक शक्ती म्हणून उभा असतो. कॅमेरामन शिवाजीसह मी प्रेरणा परब खोत, टॉप न्यूज मराठी, पुणे. टेक्निकल आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी BTech इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी रजिस्ट्रेशन सुरू. पात्रता गणित विषयासहित इयत्ता 12वी उत्तीर्ण. प्रत्यक्ष इंजिनियर्स कडून टेक्निकल आणि इंजिनिअरिंग शिक्षण. जागतिक प्रकल्पांचा अभ्यास, ग्लोबल करिअर घडवण्याची संधी अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य DY पाटील युनिव्हर्सिटी, द इनोव्हेशन युनिव्हर्सिटी. संपर्क 83 29 14 26 65.